आमची मुलं काही दहशतवादी आहेत का? दिपके यांच्या आईचा संताप. पहिली प्रतिक्रिया. गेल्या अनेक दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले. या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. मात्र अजूनही दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरूच आहे. आता अभिजित दिपके यांच्या आई अनिता दिपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. लाठीचार्ज व्हायला नव्हता पाहिजे. लेकरं तिथे आंदोलन करण्यासाठी गेले होते. आज 1 महिना झाला आहे तिथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. तिथे कोणतीही घटना झालेली नाही आणि यांनी लाठीचार्ज केला. लेकरं काय दहशतवादी आहेत का? 18-20 वर्षांची मुलं आहेत ती. तुम्ही दहशतवाद्यांना सोडून देताय आणि लेकरांवर लाठीचार्ज करता. सरकारनेही योग्य केलं नाही. सरकारने आधी त्यांच्या मागण्या ऐकायला हव्या होत्या. काय होतं ते बघायचं होतं. नंतर काय तो निर्णय घ्यायचा होता. आमची लेकरं तिथे काय मार खायला गेले होते का? असं सवाल दिपके यांच्या आई अनिता दिपके यांनी सरकारला केलेला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाले की एका 14 वर्षाच्या मुलीवर त्यांनी लाठीचार्ज केला आहे. मग ती काय आतंकवादी होती का? तिथे तर कपडे देखील फाडले. पोलिसांचं काम संरक्षण करण्याचं असतं. मग त्यांनी असं का केलं? ज्या पद्धतीने हा लाठीचार्ज झाला ही घटना खूप वाईट आहे. पोलिसांनी अतिशय वाईट केलं आहे. लाठीचार्जचे व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी लाठीचार्ज नको करायला होता. या आंदोलनात देशभरातून विद्यार्थी सहभागी झाले. दरम्यान यावेळी बोलताना अनिता दिपके या चांगल्याच भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेस आपल्याला वाईट वाटत होतं ना, लेकरू आपलं तिथे चक्कर येऊन पडलं म्हणून वाईट वाटत होतं. खूप मनाला कसं तरी झालं आज सकाळी व्हिडिओ बघितल्यानंतर. त्या आंदोलनामध्ये पुष्कळ विद्यार्थी सामील झाले होते. त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली, लाठीचार्ज केला गेला, रक्तबंबाळ झाले होते विद्यार्थी. तेव्हा त्याबद्दल आपण काय बोलतो? नाही, खूप वाईट वाटलं ना. एवढं वाईट वाटलं ना, तेवढा लाठीचार्ज सरकारने करायलाच नव्हता पाहिजे. एवढा लाठीचार्ज मारतच नसतात ना, इतकं मारत असतात का ढोरासारखं लेकरांना मारलं. कोणीतरी विचार असं कोणीही चांगलं म्हणणार नाही की हे का मारलं ह्या लेकरा, त्यांनी काही चोऱ्या केल्या का कुठं काय, जे वाईट काम करतं त्याला सुद्धा लोक मारत नाही. तेवढे पोलीस लोक आणि चांगल्या विद्यार्थ्यांना मारलं ना त्यांनी. ते विद्यार्थ्यांना मारलं हे फार त्यांची चुकी झाली सरकारची. त्यांनी मारायला नव्हतं पाहिजेत विद्यार्थ्यांना.